इंस्टाग्राम ओपन केलं की सध्या एक रील्स हमखास बघायला मिळते। त्या रील्सच्या व्हिडिओत पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करणारे लोक, भंडाऱ्याने माखलेले लोक आणि सगळ्या परिसरात पसरलेला फक्त आणि फक्त पिवळा भंडारा। व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ढोल ताशा आणि झांजांचा आवाज, विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं, विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं असा जय जयकार, धनगरी ओव्या आणि लोकगीत। पण हे रील्स व्हिडिओ कुठले आहेत? तर हे आहेत पट्टणकोडोलीच्या यात्रेतले। कारण पट्टणकोडोलीत सध्या विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू आहे। पट्टणकोडोलीची यात्रा माहीत नसणारा किंवा ज्याने या यात्रेचा व्हिडिओ बघितला नाही असा व्यक्ती महाराष्ट्रात 100तून एखादाच सापडेल। महाराष्ट्र सोडा हो, इतर काही राज्यातही या यात्रेची चर्चा असते। पंढरपूरची आषाढी वारी सोडली तर महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा भरते ती पट्टणकोडोलीतच। आता सध्या पट्टणकोडोलीची यात्रा सुरू असल्यानं लाखो भाविक पट्टणकोडोलीत दाखल झालेत। आज आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पट्टणकोडोलीच्या यात्रेविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन आणि आपण पाहतात बोल व्हिडिओ। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टणकोडोली नावाचं गाव आहे। तसे हे गाव प्रसिद्ध आहे ते या ठिकाणच्या विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरामुळे आणि यात्रेमुळे। नवरात्रीनंतर भूम पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होते आणि मेन यात्रा 4 दिवस चालते। ज्या पद्धतीने पंढरपूरच्या पायी वारीची परंपरा आहे, अगदी त्या वारीप्रमाणेच विठ्ठल बिरदेवाची पायी वारी ही महिनाभर चालते। अनेक गावातील विठ्ठल बिरदेवाचे भक्त पायी वारी करून या गावात यात्रेसाठी पट्टणकोडोली गावामध्ये पोहोचतात। महाराष्ट्रातून अनेक गावागावातून 18 पगड जातीचे लोक पायी वारीत सहभागी होतात। शिवाय कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यातूनही पालख्या आणि लोक या यात्रेसाठी येतात। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही पट्टणकोडोली यात्रा प्रसिद्ध आहे। भूम पौर्णिमेपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत ही यात्रा चालत असते। पण या दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवसांची तारीख पुजारी आणि मानकरी ठरवतात। तारीख ठरल्यानंतर परंपरेनुसार कर्नाटकातील हेगडे बोते बांधव मेंढ्यांचं दूध उतू घालतात। 4 दिवसांच्या तारखा जाहीर झाल्यावर या यात्रेत पारंपरिक पूजा आणि विधी केला जातो। विठ्ठल बिरदेव हा नवसाला पावणारा देव म्हणून काही भक्त तर न चुकता वारी दरवर्षी करतात। या यात्रेला विशेष करून धनगर बांधव मोठ्या प्रमाणात येत असतात। या यात्रेच्या पहिल्या दिवशी विठ्ठल बिरदेवाच्या मानाची तलवार चावडीवर आणून पूजा केली जाते। त्याआधी मानकऱ्यांनी आणलेले विजापूर बादशाचे मानाचे बाशिंग विठ्ठल बिरदेव चरणी अर्पण केलं जातं। त्यानंतर गाव परिसरातील जोशी, आवटे, चौगुले, नाजरे, धनगर समाजांचे पंच फरांडे बाबांच्या भेटीसाठी वाजत गाजत जातात। मिरवणुकीत घोडे, मानाच्या छत्र्या आणि ढोल ताशे असतात। फरांडे बाबा म्हणजे देवाशी एकरूप झालेले व्यक्ती, ज्यांना त्या मंदिराची गादी मिळाली आहे। पंच भेटल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर भाकनाक होते। भाकनाक म्हणजे भविष्यवाणी, पुढच्या वर्षी काय होणार हे या भाकनाकात सांगितलं जातं। ज्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, पाऊस कधी पडणार आहे, राजकारणात काय होणार, सीमावाद काय असणार या आणि अशा विषयावर फरांडे बाबा भाष्य करतात। शेतकरी याच भाकनाकीनुसार वर्षाचं पुढचं नियोजन करतात। भाकनाक झाल्यानंतर फरांडे बाबा हे पारंपरिक हेडाम नृत्य करतात। हेडाम नृत्य म्हणजे ढोल कैतळाच्या निनादात काचेचं पाणी दिलेलं हत्यार पोटावर मारून घेतात। पण हे हत्यार पोटावर मारल्यानंतर कुठलीही इजा होत नाही। हे हेडाम नृत्य म्हणजे या यात्रेचं विशेष आकर्षण मानलं जातं। या दरम्यान ज्या भक्तांनी नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाला असे भक्त भंडारा उधळायला सुरुवात करतात। पहिला दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा दिवस मानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पालखीची मिरवणूक असते। ती मिरवणूक पार पडल्यानंतर देवाला सार्वजनिक नैवेद्य दाखवला जातो। या पालखी मिरवणुकीच्या दरम्यान पारंपरिक ढोल आणि झांज वाजवले जातात। धनगरी गाणे म्हणले जातात। वारूने शरीरावरती वार केले जातात। शरीरावर देवाचा भंडारा असल्यानं वारू शरीरावर मारला तरी इजा होत नाही अशी भक्तांची भावना असते। यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या यात्रेला भर यात्रा असं म्हणलं जातं। भर यात्रेत मानाची 4थी पालखीची मिरवणूक काढली जाते। या दरम्यान परंपरेनुसार इंगळीतील आवबा पाटील व पट्टणकोडोलीतील ज्येष्ठ मानकरी चौगुले यांच्या शेतातील ऊस बैलगाडीतून शाळेच्या मैदानात आणला जातो व तिथे ऊस लुटला जातो। त्यानंतर नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होतो आणि तिसरा दिवस संपतो। त्यानंतर येतो शेवटचा दिवस म्हणजे 4था दिवस। या दिवसाला फूट यात्रा म्हणलं जातं। या दिवशी यात्रेचा समारोप असतो। शेवटची मानाची पालखी व महाप्रसाद वाटप केला जातो। त्या दिवशी फरांडे बाबांचा पालखीजवळ ओवी गायनाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर भागीरथीची ओटी भरून 4 दिवसाची नियोजित यात्रा संपते। 4 दिवस यात्रा जरी नियोजित असली तरी या यात्रेचा खरा शेवट हा दिवाळीच्या पाडव्याला होतो असं गावातील जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे। या यात्रेदरम्यान मोठमोठे खेळाचे दुकानं, उंच उंच रातपाळणे, झुले लावले जातात। भंडाऱ्याच्या दुकानाने यात्रेदरम्यान पट्टणकोडोली बाजारपेठ अगदी सोनेरीसारखी दिसते। या यात्रेत देशभरातील धनगर बांधव येत असल्याने इथे घोंगड्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो।
मेंढीच्या लोकरापासून बनवलेले उष्म कपड्यांचंही मोठं मार्केट या दिवसात पट्टण कोडोलीत बघायला मिळतं. प्रसादाचे आणि विठ्ठल बिरदेवाच्या फोटोचे दुकानही मोठ्या प्रमाणात यात्रेत बघायला मिळतात. या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या यात्रेत लोक मांसाहार खाऊन येत नाहीत, कारण विठ्ठल बिरदेव यांना प्राण्याची हत्या करणं पसंत नव्हतं असं म्हणलं जातं. त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. यात्रा कशी असते, काय असते हे तर आपण बघितलं, पण या यात्रेची परंपरा कधीपासून आहे आणि विठ्ठल बिरदेव नेमके कोण होते, तर या संदर्भात जेव्हा आम्ही फरांडे बाबा, ज्यांचं मूळ नाव खेलोबा राजाभाऊ वाघमोडे आहे, त्यांच्याच घरातील सदस्य राजाभाऊ वाघमोडे यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते म्हणाले विठ्ठल आणि बिरदेव हे दोघे भाऊ असल्याचं परंपरेनुसार सांगण्यात येतं. विठ्ठल आणि बिरदेव हे कर्नाटकमधल्या हुक्केरी परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना काही धनगर आणि हेगडी बांधव भेटले. त्यांनी विठ्ठल बिरदेवांना दूध अर्पण केलं. धनगर बांधवांनी काही त्यांच्या समस्या होत्या त्या बिरदेवांना सांगितल्या आणि बिरदेव जाताना धनगर आणि हेगडी समाजाने दूध दिलेलं त्यांना आवडलं आणि नेहमी दूध मिळेल का अशी विचारणा केली. तेव्हा धनगर बांधवांनी होकार दिला. तेव्हा तिथून विठ्ठल बिरदेव हे पट्टण कोडोली या ठिकाणी गेले. त्यानंतर तेथे ते कायमचे राहिले असं म्हणलं जातं, पण याविषयीच्या वेगवेगळ्या कथाही सांगितल्या जातात. पूर्वीच्या काळापासून श्री विठ्ठल बिरदेवांची भक्ती सोलापूर जिल्ह्यातील अंजन गावातील खेलोबा वाघमोडे हे करत असायचे. आजही पूजेचा मुख्य मान हा त्यांच्याच घराण्याला आहे. आजही 11 दिवसांचा पायी प्रवास करत खेलोबा यांचे वंशज अंजन गावावरून पट्टण कोडोली गावात जातात. सध्या महत्त्वाचा विधी आणि पूजेला नानादेव खेलोबा महाराज वाघमोडे उर्फ फरांडे बाबा यांना मिळतो. या यात्रेचं वैशिष्ट्य असणाऱ्या भागणुकीचा अंदाज यावर्षी फरांडे बाबांनी सांगितलाय. त्यात त्यांनी यंदा पाऊस काळ चांगला असेल, महागाई शिगेला वाढेल, राजकारणात गोंधळ निर्माण होईल, शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील, भारतीय संशोधन जगभरात कौतुकासाठी पात्र ठरेल असं भाकीत त्यांनी केलंय. महाराष्ट्रासह देशभरात पट्टण कोडोली यात्रा फेमस आहे. आजही या ठिकाणी लाखो भाविक भक्त यात्रेला दरवर्षी येतात. असं म्हणतात की एकदा तरी या यात्रेचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. पट्टण कोडोलीच्या विठ्ठल बिरदेव यांच्या यात्रेविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.